तर असा काहीसा रूमचा सेटअप होता. आम्ही तिघंजणं होतो. थँक्यू. आणि तिघंजणांमध्ये आम्ही रूम शेअर केलेला. तिघंजणांमध्ये मी रूम शेअर केलेला. अभय, मी आणि तिसरे होते आपले धनंजय. सो आता तयारी तर झाली आहे. आता हे शेवटचं काही क्षण आहेत ज्या आम्ही निघायचं प्लॅनिंग करतोय. आणि पाणी घेतलंय. सो हा होता रूम टूर. डॉर्मेटरी आहे, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 आणि वरती म्हणजे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. फॅन आहे, AC नाही आहे आणि नॉर्मल लॉक इन की आहे. थँक्यू भैया. वॉश बेसिन आणि हे इथे आहे ते वॉश बेसिन. इंडियन, वेस्टर्न. आणि आंघोळीला गरम पाणी पाहिजे असेल तर सांगावं लागतं की एक बकेट आणि द्यायला, सो दॅट ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. आणि बाकीचं सर्व थैंक यू ऋतिक जी, थैंक यू सो मच. हम लोग निकलेंगे अभी. आपको कुछ रहेगा तो फ़ोन करेंगे. हाँ, तर असं रूम टूर आधी दिला नाही, पण नंतर दिला. सो एक 2 मिनटाचा कोल्ड स्टार्ट घेऊ आणि मग राईड स्टार्ट करू. हँडल लॉक आहे बाबा. आणि किलोमीटर झाले ते 11,140. ओके. बाकी राहण्याचं कसं होतं, काय होतं वगैरे ते मी सांगेन नंतर. कितना बजा? 3:53, मतलब 4 बजा है ऑलमोस्ट. चार वाजलेत. आता ब्रेक घेऊ, नंतर मग कंटिन्यू करू. तर गणपती बाप्पा मोरया. तर 2 दिवसांनी आज बाईक अशी हायवेला निघते किंवा रोडला निघते. आणि लेफ्ट मारलाय.
एका ठिकाणाहून निघणं गरजेचं असतं जर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे. तर आता आम्ही निघालो इकडनं आणि पोहोचणार आहोत ते तर आता हायवेला लागल्यावरती भेटू, कारण हा असाच काहीतरी तामझाम आहे पूर्ण. सो रोड सुपर्ब आहेत आणि असा नजारा असतो. फ्लायओव्हर टू फ्लायओव्हर आता सुरू झाला, कारण कानपूर हायवे आम्ही घेतलेला आहे. तो कानपूर हायवेवरनं पुढे थोडा फिरून घेतला आहे. म्हणजे आधी आम्ही जवळपास 800 किलोमीटरचाच कव्हर केलेला जो येताना मध्य प्रदेशमधला. आत्ता पण थोडासा तो घ्यायचा विचार चालू होता, पण नंतर बोललो की एक 50-60 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर पण चालून जातात. पण आम्हाला फास्ट हायवे हवा आहे, फास्ट लेन हायवे हवा आहे. त्यामुळे आम्ही हा रस्ता घेतला, NH18. माझ्या ओडोमीटर पुढे 150 किलोमीटर दाखवत आहे. माझ्या पुढे आहे तो हवाई आणि लीड वरतो आहे तो धनंजय. आता स्पीड भरपूर आहे, आम्ही जवळपास 80-90 स्पीडने चाललो आहे, कारण रस्ता जसा आहे. 80-90 आरामात कव्हर करू शकतो. दिवस उजाडायला सुरुवात झाली आहे. अजून आपण ब्रेकफास्ट नाही केला, जस्ट एक छोटा ब्रेक घेतला. तो पण लू ब्रेक होता, म्हणजे सुसू ब्रेक होता. तर ह्या सुसू ब्रेकच्या नंतरचा ब्रेक कदाचित ब्रेकफास्टसाठीच असेल. साधारण 5:45 झाले असतील. थोडासा माझा अंदाज चुकलाय. कारण जो आम्ही रूट निवडला आहे ना, तो थोडासा लांबचा आहे, त्यामुळे आम्हाला थोडंसं स्पीड मेंटेन करावं लागतं, बाकी काही नाही. आणि थोडंसं हे असं तामझाम आमचा, म्हणजे माझा तामझाम थोडा कमी आहे ब्लॉगिंगच्या वगैरे. काय नाही, चालत आहे. तर पोहोचलो आहे ते कानपूरला. म्हणजे कानपूर एक 17-18 किलोमीटरच्या आसपास असेल. आणि हाँ अरे कितना पीछे, मतलब पीछे नहीं रहा, मिस हो गया मेरा. इसको पूछो मेरा स्पीड कितना है. 115, 120 तो मैं संभाल के चला रहा हूँ, फिर भी कवर करने के लिए, बाकी कुछ नहीं ऐसा. हाँ बोलोगे.
छोटा झालाय रस्ता. फ्लायओव्हर मिस केला मगाशी आणि एक 4-5 मिनिटं, म्हणजे 4-5 काय 10 मिनिटं गेली वेस्ट. ट्रकवाल्यांपासून सांभाळून राहावं लागतं. कधी त्यांचा मूड चेंज होईल, काय होईल, काय सांगू शकत नाही. हा रस्ता असा आहे. पुढे आपण ब्रेक घेतल्यावरती पोहोचलो. तर आता ब्रेक झाला कानपूरच्या थोडं पुढे आणि पुन्हा रस्त्याला लागलोय. म्हणजे ब्रेक म्हणजे आता ब्रेकफास्ट तुम्हाला बघितलं असेल, ब्रेड पकोडा आणि छोले. बघायला गेलं तर बाकी गोष्टी स्वस्त आहेत आणि पेट्रोल पण स्वस्त आहे. यूपी मध्ये 96 रुपीज की 97 रुपीज असं काहीतरी आहे. पण काय असं हे सर्व दिसतं, हे पोल्युशन नाही आहे, हे धुकं आहे. धुकं त्याला कोहरा बोलतात. कोहरा कोहरा छाया हुआ है चारों तरफ. आप क्या कर रहे हो? तकलीफ हो रही है आपको? असं काहीच माझ्या मनात झालं. तकलीफ म्हणजे ऍक्च्युली सर्दी बाहेर पडते नाकातून आणि हात थंड पडले. 17 डिग्री टेम्परेचर आहे. 17. आणि जेव्हा मी सकाळी निघालो ते त्याच्यापेक्षा पण कमी असेल. मे बी 13 किंवा 14 असेल. पण बाबा थंड एवढं, म्हणजे असं जाणवतं ना की बर्फामधनं हात काढलाय. गोठण बिंदूच्या खाली नाही आहे, पण गोठण बिंदू होईपर्यंत लागेल एवढं थंडी आहे. बाबा बाबा बाबा, हे असे डिस्टर्बन्स आहेत.
कणकवली. हॅलो. हां हां, निघालो निघालो. तू कुठे आहेस आता? पेट्रोल पंपच्या इथे आहेस काय? अच्छा. ओके. अच्छा. ठीक आहे. मला मला क्रॉस केलंय, मी त्याला फॉलो करतोय. चल, आलो आम्ही. चल. एरिया कुठला आहे यार? आता काय शिस्तच नाही, शिस्तच नाही साला. कुठे काय कोण कोण येत हे बघ. फर्स्ट आणि सेकंड लेनच्या इकडनं डायरेक्ट रिक्षा घेऊन येतोय. बाईकवाले झुंबड लावून होते मगाशी.
छोटासा सुसू ब्रेक झाला. सुसू ब्रेक झाल्यानंतर आता सध्या आम्ही आले तो ओरेई गाव आहे त्याच्या पुढे आलो आहे आणि कंप्लीट झाले आहेत ते 320 किलोमीटर आणि अजून साधारण एक 500 ऑड किलोमीटर बाकी आहेत. ते 500-550 किलोमीटर बाकी आहे. वाजले आहेत ते 10:45 नंतर म्हणजे 10:50 झाल्यात आणि अजून आम्हाला जवळपास 500 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. सो जर पाहायला गेला तर 4:30 4:15 पासून ते 10:30 म्हणजे 6.5 तासात 300 रस्ता घेतलेला आहे. तर आपण विदिशा म्हणजे रिवा सागर विदिशा त्याच्यानंतर पुढे जो आपण जो इथाचा रस्ता घेतलाय ना तो रस्ता घेतला असं झालं 778 किलोमीटर्स उज्जैनपर्यंत. हा रस्ता जो घेतला हा थोडासा फिरून घेतलेला आहे कारण हा फास्टेस्ट रूट आहे आणि हायवे आहे त्यामुळे स्पीड मेंटेन ठेवू शकतो आणि इन केस काही घाई झाली तर आपण ते काम लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. झाशी नंतर पुढे ब्यावरापर्यंत जायचं आहे. ब्यावरा
ब्रेक वगैरे असं असतं, पण रस्ता असा सरळ आहे ना. आणि असे रायडर असतील ना, मला सांगायला नको, धनंजय थांबायलाच मागत नाही. अरे बघा बघा, अरे 450 किलोमीटर बाकी आहे, 350. अरे बाबा, माणूस पण आहे आणि बाईक पण आहे, हिचा जीव केवढा आहे. 8 वर्ष झाली बाईकला, 8 वर्ष. 8 वर्षामध्ये थोडं तरी त्याला म्हातारपण आलं असणारच ना. आणि असं बघायला गेलं तर 8 वर्ष भरपूर एका बाईकला एवढं किसणं, हे 62 + 11 9,000 किलोमीटर पर इयर झाले आहेत बाईकने केले ऑन ॲव्हरेज. त्यातले 11,000 किलोमीटर तर एकट्या ऑगस्टपासून आत्तापर्यंत झाले आहेत. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 6 महिन्यामध्ये 11,000 किलोमीटर झाले. मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला जे टेकडीचा रंग आहे ना, मातकट चॉकलेटी बिस्किट कलर, वेगळ्या रंगाचा रंग आहे. दीड तासामध्ये 100 किलोमीटर झाले. दीड तासात 100. झाशी मागे सोडलं आणि पुढे
चाललो आहे ते शिरपुरी साईडला. आता शिरपुरी आहे की काय आहे ते चेक करावं लागेल, कारण हॉटेल क्राऊनमध्ये आम्ही थांबणार आहोत चाय प्यायला. कारण आम्ही सकाळी चहा प्यायलेलो ती म्हणजे 7:30 वाजता आणि आता साधारण वाजले आहेत 12. लयच 12चा गेम झाला. बहुत गंदा बच है वो मिळालेल्या माहितीनुसार इंदोर फक्त 448 किलोमीटरवरती आहे आणि इंदोरच्या आधी आहे उज्जैन ह्या रूटवरती. मे बी 450च्या आतच, 450 किलोमीटर पकडून चालू. 450 किलोमीटरवरती आहे उज्जैन. 450 किलोमीटर म्हणजे एक 6 ते 7 तास ॲक्च्युअल आहे. ॲक्च्युअल राहील. ब्रेक वगैरे घेतला तर 8 तास. NH27 सोडून दिलं आहे शिवपुरीच्या पुढे आणि शिवपुरीच्या पुढून NH47 घेतलाय. NH47 म्हणजे शिवपुरी ते पुढचा रस्ता. सो थोडासा म्हणजे हायवे आहे पण आता थोडंसं अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता तिकडनं सुरुवात केली आहे कोलारसपासून पुढे शिवपुरीच्या हायवेपर्यंत आणि हा असं मध्ये मध्ये पॅची आहे. ते डांबर आहे, थोडासा कॉन्क्रीटचा आहे. पण एक 70 ते 80 किंवा 90 पर्यंत स्पीड मेंटेन करू शकतो. मध्ये मध्ये खड्डे आहेत त्यामुळे थोडंसं आपण सोडून देतो स्पीड पकडायचं. त्या हायवेला कसे 90 वगैरे करतो. आता 306 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. वाजले आहेत ते 3. एस्टिमेटेड टाइम दाखवतो आहे साधारण 7:15. जर ब्रेक नाही घेतला तर, जर ब्रेक घेतला तर कधी त्याच्यापेक्षा जास्त लागणार. 5 तास दाखवत आहेत म्हणजे 8 सव्वा 8 पर्यंतचा टायमिंग आहे. 5-10 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर दाखवलं तर 5 तास. समजा मी 80 ने पळवायचं तर थोडंसं कमी होईल.
कलर भोपळ्या टुनुक टुनुक मधला भोपळ्यासारखा दिसतो आरशामध्ये. आणि इथे किती दिसत आहे, पण हे इथे चंद्रे बघा मोठा होता एकदम. म्हणजे म्हातारी कशी त्या भोपळ्यामध्ये कसं निघून जाते तसा तेवढा मोठा काहीतरी होता. गोपोची बॅटरी डेड झाली आहे. आता सध्या आहे ते गुना फाटा, गुना आणि फतेहगड वगैरे साईडला जातो ना त्या फाट्याला, MP मध्ये आहे. सकाळपासून साधारण 11140 म्हणजे साधारण एक 640 कव्हर झालाय. म्हणजे 4:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत 11 तासामध्ये 600 किलोमीटर असे कव्हर झाल्यात. आणि 80-90 म्हणजे 70-80-90 असाच स्पीड चालू आहे. त्यामुळे एवढा कव्हर झालं, अदरवाईज नाही झालं असतं. मध्ये ब्रेक पण झाले, नाश्त्याचा ब्रेक, पी ब्रेक, नंतर मग लंच. साधारण 2 तास काढले तर 640 आणि अजून 240 बाकी आहेत. 240 नाही, एक 200-250 बाकी आहेत. जबरदस्त बाईक राईड चालू आहे, जबरदस्त. असो, आता दाखवू तर काही शकत नाही रोड, पण साधारण सूर्य आहे. आणि आता आम्ही चाललोय, धनंजयने राईड सुरू केली आहे. मी पण सुरू करतो. चलो, विदाउट वेस्टिंग टाइम.